सकाळची सुरुवात झालेली आहे. परसबागेमधला सुंदर असा फूल दाखवून आज मी माझ्या दिवसाची सुरुवात करत आहे. आजचा दिवस खूप धावपळीचा असणार आहे, कारण आमच्या शेतामध्ये लावणी चालू झालेली आहे आणि सकाळी लवकर उठून जी लावणी करायला लोक आलेली आहेत त्यांच्यासाठी नाश्ता तयार केलेला आहे. तर सकाळी उठून भाकरी तयार केल्या, त्याचबरोबर चवळीची मस्त अशी भाजी तयार केली आणि बांधून शेतावरती जी लोक कामं करायला आलेली आहेत त्यांच्यासाठी घेऊन आलेली आहेत. तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? आशा करते की आनंदी आणि हेल्दी असाल. तर तुम्ही बघू शकताय मस्त असं नाश्ता घेऊन आलेली आहे आणि पटापट सगळ्यांना मी नाश्ता देणार आहे आणि पटकन तुम्हाला मी शेतामध्ये कामं कशी चाललेली आहेत ती सुद्धा दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकताय सगळेजण मस्त नाश्ता करतायत. जोपर्यंत यांचं नाश्ता होतं आहे तोपर्यंत मी तुम्हाला माझं शेत ज्याचं चिखल झालेलं आहे आणि सध्या डाळी पेरलेल्या आहेत त्या काढण्याचं काम चालू आहे, मुठी बांधण्याचं काम चालू आहे. तर मी ते तुम्हाला दाखवते. त्याचबरोबर इथे माझं नाश्ता देण्याचं काम संपवून मला पुन्हा घरी जायचं आहे आणि घरी जाऊन पुन्हा दुपारच्या जेवणाचीही सोय करायची आहे. तर आज सकाळपासूनच खूप पाऊस आहे आणि या पावसामुळे तुम्ही बघू शकताय पूर्ण शेत अगदी पाण्याने तुडुंब भरलेलं आहे. आणि जेव्हाही आमची लावणी चालू असते त्यावेळेला आमच्या या भागामध्ये पाऊस पडतच असतो आणि अशाच भर पावसामध्ये आणि कधीकधी असं होतं की डोक्यापर्यंत पाणी असतं तरीही लावणी चालूच ठेवावी लागते. तर तुम्ही बघू शकताय ह्या सगळ्या भागामध्ये चिखल ऑलरेडी झालेला आहे आणि फक्त जिथे दारी पेरलेल्या आहेत तिथल्या जेव्हा त्या मोकळ्या होणार आहेत तेव्हा तिथेसुद्धा चिखल तयार केला जाईल आणि तिथेही लावल्या जातील. तर ही आमच्या शेताची जी ओसाड जागा आहे, जसं तुम्हाला माहितीच आहे इथे लावणी होत नाही, तर इथे आम्ही छोट्या मोठ्या भाज्या पेरत असतो. तर आळूची, भेंडीची इथे आम्ही जी घरामध्ये खाता येईल अशा प्रकारची लागवड केलेली आहे. फार काही जास्त लागवड केलेली नाही आहे. आणि थोड्याशा विसाव्यानंतर सगळीजणं पुन्हा कामाला लागलेली आहेत आणि खणणीचं काम पुन्हा जोमाने चालू झालेलं आहे. मी आता घरी चाललेली आहे आणि घरी येऊन मस्तपैकी चिकन आणि भात हा दुपारचं जेवण मी बनवलेलं आहे, कारण जेवढीही लोक आपल्याकडे कामाला येतात त्यांच्यासाठी चांगल्या दर्जाचं जेवण करणं हे आपलं काम आहे, हे आपलं कर्तव्य आहे. तर आता जेवण झालेलं आहे आणि आम्ही दोघीजणी मिळून शेतावर चाललेलो आहोत. बांधावर पण टाका. जेवण घेऊन आल्यानंतर लगेचच जेवण आम्ही वाढायला घेतलेलं आहे आणि दुपारचे तसे 2 वाजत आलेले आहेत आणि सहसा दुपारच्या जेवणाचा कार्यक्रम आता चालू झालेला आहे. सगळीजण आता एकत्र येत आहेत. हळूहळू एक एक जण जेवायला बसत आहे आणि एवढ्यातच आता आमच्या शाळेतून मुलंही जी शाळेत गेलेली होती ती सुद्धा आलेली आहेत. त्यांना सुद्धा आम्ही आता जेवायला देतोय. तर तुम्ही बघू शकताय अगदी हवेशीर वातावरणात सगळीजणं बसलेली आहेत. सर्वांचं जेवणही लवकरच उरकून झालं. मुलंही शाळेतून आली त्यांनाही जेवायला दिलं, तुम्ही बघू शकताय. आणि त्यानंतर मग सगळं जेवण वगैरे उरकलं आणि लगेचच मग मी शेतामध्ये गेली. थोडी शेतकऱ्यांना आणि जे शेतात लावणीला जी लोक आज आहेत उपस्थित त्यांनाही थोडी मदत व्हावी या हेतूने थोडा वेळ जसं जमेल तसं काम करायला आम्ही लागलो. तर मीही बऱ्याचशा भाताची खणणी केली आणि बऱ्याचशा मुठी बांधल्या. त्याचबरोबर ज्या मुठी बांधल्या गेलेल्या होत्या त्या जिकडे तिकडे लावणी जिथे चालू होती त्या लावणी चालू असलेल्या ठिकाणावर सुद्धा वाहून नेलेल्या आहेत. तर सुरुवातीला जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा मला ही कामं अजिबात जमत नव्हती, पण आता मात्र शेतामध्ये बरेच वर्ष काम करून आणि बरेच वर्ष हे सगळं अनुभवून आता सगळ्या गोष्टी जमायला लागलेल्या आहेत आणि अजिबात कंटाळा येत नाही ह्या सर्व कामांचा. वर्षातून एकदाच अशी लावणी येत असते आणि
वर्षातून एकदाच आम्ही भात लावत असतो, त्यामुळे हे सगळं वर्षातून 2-3 दिवस चालू असतं आणि खूप मजेशीर वाटतं, हवेशीर वाटतं. तर आता बऱ्याचसा भात खणून झाल्यानंतर मुठी बांधल्या आणि आता दुसऱ्या बांधावर मी हे टाकायला चाललेली आहे. कारण जिथे लावायला घेतले तिथं हे पुरवणं देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे. माझी सासू आहे माझ्या पुढे, त्यासुद्धा हेच काम करत आहेत. तर आम्ही सगळी मिळून घरातली ही कामं करत असतो. चिखल झालेल्या ठिकाणी बाबा खत पेरत आहेत. युरियाचा खत आहे हा. सगळीकडे पेरून झाल्यावर मग आम्ही इथे लावणी चालू केलेली आहे. एक पाटी पूर्ण मोकळी केलेली आहे. डाळ पूर्ण काढल्यानंतर तिथे ट्रॅक्टर धरलेला आहे आणि एकीकडे आम्ही भात लावायला घेतलेले आहेत. शाळेतून आलेली आमची मुलं देखील शेतामध्ये शिरली आणि त्यांनी सुद्धा लावण्याचा कार्यक्रम मस्त चालू केला. मुलांनाही आवड आहे आमच्या हे सगळं करण्याची. चला तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश